फर्नांडिसवाडी या ठिकाणी रात्री 2 टोळ्या आपसात भिडल्या आणि हवेत गोळीबार झाला। दोन्ही गटाकडून 15 ते 20 राऊंड फायर झालेत। अधिक धक्कादायक म्हणजे एका गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। 3 संशयितांना याबाबतीत ताब्यात घेण्यात आलंय। वर्चस्वाच्या वादातून गँगवॉर भडकल्यानं ते थांबवण्याचं आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। रोहित डिंगम व त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास, या ठिकाणी कशासाठी येतोस, या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं। जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे। ही वकील ही राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असतात। सांगलीतील शाळकरी मुलीच्या आत्महत्येची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे। महिला आयोगानं पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल